ती फेक असेल कारण विशाल गेमसाठी खेळतो असं मला तरी वाटतं. काय नाही फालतू. आता ती गेम पुरतं ते सपोर्ट घेते कारण दोघांना पुढे यायचं टॉप 5 मध्ये यायचंय. राजश्री मराठी सोबतच्या पब्लिक बोलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या बिग बॉस मराठीच्या घरातलं तापलेलं वातावरण काहीसं थंड झालंय आणि प्रेमाचे वारे वाहू लागलेत. विशाल आणि रुचिता एकमेकांच्या प्रेमात पडलेत तर राकेश आणि प्राजक्तालाही एकमेकांविषयी काहीतरी वाटतंय. दुसरीकडे घरातले सदस्य तन्वी आणि प्रभूला प्रेमावरून टार्गेट करतायत. बिग बॉसच्या घरात सध्या सुरू असलेलं नेमकं प्रेम आहे की गेम आहे पाहूया आजच्या पब्लिक बोलमधून. चला थेट विचारतो, बिग बॉस मराठीच्या घरात चाललेली लव्ह स्टोरी विशाल आणि रुचिताची आवडतीये का? अजिबात नाही. का नाही आवडत? फेक वाटतंय सगळं. कुणाच्या बाजूने फेक वाटतंय? रुचिताकडून. रुचिताकडून फेक हो. आणि विशालकडून? तो दाखवतच नाही काय फिलिंग्स तिच्याबद्दल. तर याच्या आधी प्राजक्ता आणि करणची लव्ह स्टोरी सुरू होत होती पण करण बाहेर पडला. काय वाटत होतं त्यांच्या लव्ह स्टोरी विषयी? करणकडून कायच नव्हतं असं मला वाटतंय. पण करण तर सतत बोलत होता की मी तिच्या प्रेमात आहे. मला नाही असं वाटत, त्यांचं असं काय वाटत पण नाही. जर तुला करण आवडत असेल तर करणची गर्लफ्रेंड म्हणा किंवा त्याच्यासोबतची त्याची पार्टनर पण तुम्हाला आवडायला पाहिजे ना. तर प्राजक्ता तुला आवडते का करणची पार्टनर म्हणून? मला आधी आता करण सोबत जेव्हा बसायची ना तेव्हा जरा बरं वाटायचं. आता काय माहित त्यांनी त्या विशालला रुचिता ताई बरोबर बसते तर नाही आवडत मला. कशी वाटते विशालची लव्ह स्टोरी? मला असं वाटत नाही की त्याच्या साईडने काही आहे. मे बी तिच्याच साईडने आहे, कारण की त्यांनी मेन्शन पण केलेलं एकदा एका एपिसोडमध्ये की एक व्यक्ती आवडू शकतो आपल्याला ॲज अ फ्रेंड आणि हे म्हणून. सो असं मला वाटत तर नाही त्याच्या साईडने काही आहे करून. मग रुचिताच्या साईडनं जे आहे ते खरं आहे की खोटं आहे? मला तर तिचे फिलिंग्स खरे म्हणजे तिचं हे खरं वाटतंय जे काही आहे ते. आता राकेश कुठेतरी प्राजक्ताकडे अट्रॅक्ट झालेला आहे, कुठेतरी त्यांची लव्ह स्टोरी होऊ शकते असं वाटतंय. तुला वाटतं का त्यांच्यात काही होऊ शकतं? मनापासून बोललो तर वाटतं, पण असं वाटतं की नको करू. प्राजक्ता डिझर्व नाहीये की राकेश डिझर्व नाहीये लव्ह स्टोरीसाठी? प्राजक्ता ते का बरं? राकेश दादा आहे ना सा पूर्ण माइंडसेट त्याचा फिक्स आहे, पण प्राजक्ता ताईबद्दल एवढा हे नाही सांगू शकत आपण, कारण ती आणि हे आता दरवेळी असंच होतं दरवेळी. ती फेक असेल कारण विशाल गेमसाठी खेळतो असं मला तरी वाटतं आणि रुचिता पण तेच करेल. पण जर प्रेमाचा विचार केला तर रुचिता आणि विशालपैकी कोण खरं वाटतंय कोण फेक वाटतंय? असं दोघंही फेकच खेळतात पण विशाल म्हणजे रिअल खेळला तर चांगला खेळतो कारण तो छान खेळतो. मला असं वाटतं ते गेम पुरताच आहे आणि फेकच वाटतं असं, कारण तो बाहेर गेल्यावर तो आयुष्यात बिझी होणार आणि ती पण आता ती गेम पुरतं ते सपोर्ट घेते कारण दोघांना पुढे यायचं टॉप 5 मध्ये यायचंय, कारण आता किती कमीच आठवडे राहिलेत फायनलसाठी बिग बॉसच्या. तुला तर माहिती आहे आता प्राजक्ता आणि राकेश पण हळूहळू जवळ येत आहेत. तेच त्यांचं पण चाललंय, आता बघू काय होते ते त्यांचं. पण काय वाटतं, करण आणि प्राजक्ता चांगले दिसत आहेत की प्राजक्ता आणि राकेश चांगले दिसत आहेत? करण आणि प्राजक्ता. करण आणि प्राजक्ता. हा तो विशाल प्रेमासाठी डिझर्विंग वाटतोय का? नाही, अजिबात नाही. तुला असं वाटतंय की तो रुचिताला चीट करेल? हो असं वाटतं तर आहे. आता त्याच्या गेमनुसार ते गेमच्या फायद्यासाठीच मला वाटतं त्यांचं असं एकत्र जवळ आले तसे, बाकी काही नाही. सध्या लेटेस्ट लव्ह स्टोरी सुरू आहे विशाल आणि रुचिताची. काय नाही फालतू. फालतू वाटतं, पण तुला तर माहिती आहे विशाल तिच्याकडे खूप अट्रॅक्ट होतोय. तो दाखवतोय गेम मध्ये टिकण्यासाठी तो राहतोय तसा. तुला माहिती आहे त्यांच्या वयात पण खूप अंतर आहे. त्याविषयी तुम्हाला मुलगा आणि बाबा असं मुलगी आणि बाबा असं वाटतंय मला. तुला असं वाटतं का विशाल रुचितासोबत चीट करेल? चीट असं बोलू शकत नाही, बट मला नाही वाटत कारण त्या दोघं पण व्यवस्थित गेम खेळतात. तन्वी आणि प्रभूची पण एक वेगळी जोडी आहे. कुणी त्यांच्याकडे बहीण भाऊ म्हणून बघतं, कुणी त्यांच्याकडे मित्रमैत्रिणी म्हणून बघतं, कुणी त्यांना चिडवतं डिवसतं. काय वाटतं त्या दोघांच्या जोडीविषयी? क्यूट वाटतं. एंटरटेन होतं. मला नाही काही. नो कमेंट्स. हां रुचिताची लव्ह स्टोरी कशी वाटते? धमाका आहे. धमाका आहे. पण असं वाटतं त्यांच्यात खरंच काही होईल? नाही एवढा आपण सांगूच नाही शकत ऍक्च्युली काय हो त्यांच्यामधलं. फेक कोण वाटतंय? रुचिता. आणि विशाल पण एक वेळ करेल विचार, पण रुचिता अशी वाटते फेक आहे. तिचा बिहेवियर समजलाय आपल्याला. प्राजक्ता आणि राकेशची जोडी कशी वाटेल? नाही, कारण राकेश आता डबल गेम खेळतो मला तरी नाही आवडत. आणि प्राजक्ता तिच्या माइंडने खेळते म्हणून ती अजून जर स्वतःला पुशअप केला तरी चांगली खेळेल. त्यांच्या वयात खूप अंतर आहे. काय वाटतं तुला, वर्क होईल त्यांची लव्ह स्टोरी का त्या वयातल्या अंतराविषयी काय वाटतं? हां, अंतर भरपूर आहे, कारण आता ते गेम पुरतं आत आहेत म्हणून त्यांना वर्क होईल. शेवटी बाहेर गेल्यावर फॅमिली वगैरे दोघांची आणि कसं. बिग बॉसच्या घरात करण आणि प्राजक्ता सुद्धा एकत्र होते. ते थोडेसे जवळ येत असतानाच करण घराच्या बाहेर पडला.
जर ते घरात असते तर त्यांची लव्ह स्टोरी बघायला आवडली असती का? हो खूप आवडले. तुला आवडतो करण हो खूप खूप. आणि प्राजक्ता? हा ती पण तन्वी आवडते का तुम्हाला? थोडी बहुत, पण हा चांगली वाटते ती. चांगली दिसते की चांगली वाटते? वाटते चांगली वाटते. करण आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी आवडली असती का? नाही कारण मला करण माहिती म्हणजे माहिती इन द सेन्स मी त्याचे कॉन्टेंट बघत असते सो बट मला नाही वाटत त्या दोघांचं एवढं हे. करण तर थोडा वाहवत गेला होता तिच्यासोबत. बट मे बी त्यांचं लाईक फ्रेंडशिप वाटत होती मला असं वाटत नव्हतं त्यांना. हां लवशिप वाटत नव्हतं डेफिनेटली. प्राजक्ता प्रेम आणि खेळ काय निवडेल ह्या दोघांपैकी? खेळ. हा. कशी वाटतीये प्रभूची आणि तन्वीची जोडी? प्रभू आणि तन्वीची जोडी एक अशी रिअल आहे, पण जर तन्वीने त्याचा फायदा घेतला तर ते मग चुकीचं ठरेल, कारण प्रभू हा खूप मनाने चांगला मुलगा आहे. राकेश आणि प्राजक्तामध्ये सुद्धा काहीतरी होऊ शकतं तसं वाटतंय तरी आता काय वाटतं होईल त्यांच्यात काही? राकेश आणि नाही, का बरं? कारण राकेश हा साधा आहे, म्हणजे तो स्वतःला इमोशन्स भरपूर त्यामध्ये, पण तो समोर बोलत नाही. आणि ती कशी म्हणजे ती आहे थोडी, म्हणजे ती पण बोलू शकते म्हणजे, पण राकेश तिच्या मनातलं सांगत नाही का. राकेश थोडा प्राजक्ताकडे जातोय, त्याच्या मनात प्राजक्ताविषयी फिलिंग आहे असं त्यांची जोडी एकत्र आली तर आवडेल का? हां त्यांची वाटेल, त्यांची चांगली वाटेल दोघांची. हां तुला असं वाटतंय दोघे एकमेकांसाठी डिझर्व आहेत? डिझर्विंग तर आहेत वाटतात. आता रुचिताने कालच्या एपिसोडमध्ये राकेश सोबत बोलणी केली की आता आपण एकत्र खेळूया. काय वाटतं रुचिताचा डबल गेम आवडेल का लोकांना? खूप आवडणार आहे हे काहीतरी क्रेझी होणार आहे एकदम. रुचिताचा डबल गेम क्रेझी होणार आहे आणि त्याच्यामुळे बिग बॉसला हाईप भेटणार आहे खूप. तन्वी आणि प्रभूविषयी काय वाटतं? तन्वी प्रभू ते काय भाऊ बहीण आहेत. बिग बॉसच्या घरात इतके स्पर्धक आहेत, कुणाची लव्ह स्टोरी तुला जास्त पाहायला आवडेल? विशाल आणि रुचिता, बट आय डोंट थिंक सो त्यांच्यामध्ये काही होईल. तुम्हाला असं वाटतं का रुचिताने विशालपासून लांब राहायला हवं? जर तिला जिंकायचं तर राहायला पाहिजे सोबत, त्याच्यासोबत हारायचं असेल तर राहील लांब. मी त्या मताशी सहमत आहे. किंवा बाहेर आल्यानंतर तुला वाटतं करण आणि प्राजक्तामध्ये काही होईल? नाही काय का बरं? कारण आता तो आत्ताच बाहेर आला आहे, थोडे दिवसच झाले, आणि ती आता म्हणजे गेम करून बाहेर येईल तेव्हा त्या डोक्यात अजून काय काय असू शकतं. बिग बॉसचं घर हे लव्ह स्टोरीसाठी योग्य आहे का? नाही तिथे गेमसाठी आलेत सगळे लोक अँड आय थिंक तिथे गेमच खेळायला पाहिजे. बिग बॉसचं घर हे लव्ह अँगलसाठी आहे का? हा कधी कधी ह्याच्यावरती ऑर नाही तर नॉरवरती आहे.